मिळेल. सध्या आजच्या दिवसामध्ये खूप चांगल्या प्रकारचे बॅटल विन केलेत काकडवाल संघाने. उद्या देखील एक खूप मोठा बॅटल आहे. तर मैदानाच्या आतमध्ये थोडीशी मीटिंग पाहायला मिळते. पंच चला काय एक प्लेयर कमी आहे का? चला आला आला घाई करा. तर दोन्ही संघांना एक सूचना असेल, बीमरसाठी आपल्याला एक रिव्ह्यू दिली जाईल. चला म्हात्रेपाडा संघ आपण आता वेळ वाया घालवू नका प्लीज, कारण का या मैदानाची स्पेशालिटी आहे 6 वाजले की अंधाराचं साम्राज्य पसरताना पाहायला मिळतं. कालच्या दिवसामध्ये देखील आपल्याला 7 मॅचेस कव्हर करायच्या होत्या तरी देखील अंधाराला फेस करावा लागला होता, परंतु आज आपल्याला एक सामना जास्त खेळवायचा आहे, त्यामुळे स्पीड अप करा प्लीज. तर आयोजकांकडून 12व्या प्लेयरसाठी एक चांगली संकल्पना आहे. रेग्युलर 12वा प्लेयरला शेवटपर्यंत असेल त्याला कूलरची देखील सुविधा आहे, ते कूलर दिला जाईल आयोजकांच्या वतीने. त्याला सामन्याला सुरुवात होते. पहिलं षटक हाताळण्यासाठी योगेश म्हात्रे येत आहेत. पॉवर प्लेचं षटक हाताळण्याचं खूप वर्षाचा अनुभव, एक फास्टर वेगवान गोलंदाज, त्यांच्या समोर एक नावाजलेलं फलंदाज आतिश कारभारी, त्यांच्या समोर असेल वेगवान गोलंदाज योगेश म्हात्रे. पहिला चेंडू यावेळेस खूप वेगवान चेंडू होता, शरीर यष्टीवर जाऊन आदळतोय. पहिला चेंडू वेगवान गतीचा उल्लेख केला होता, फास्टर गोलंदाज आहेत, तो वेग इथे मात्र सिद्ध करत असताना योगेश म्हात्रे पहिल्या चेंडूवर पूर्णपणे बीट केलंय आतिश कारभारी या फलंदाजाला. चेंडू शरीर यष्टीवर जाऊन आदळतोय. क्या बात है, काय वेग आहे, प्रचंड वेगाचा चेंडू. व्यासपीठावर देखील सन्मान येतोय, टाळ्यांचा गजर पाहायला मिळतोय. ज्या प्रकारची गोलंदाजी आहे आणि तीच गोलंदाजी अजून देखील तशाच प्रकारे त्याच वेगाने पाहायला मिळते योगेश म्हात्रेकडून. यावेळेस ब्लॉक हॉलचा चेंडू होता, खोदून काढला ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहेत, दुसरीचा प्रयत्न, कदाचित धोक्याची घंटा जरूर वाजली असती परंतु नकार दिला गेलाय शेवटच्या एंडला आतिशकडून. आणि एका धावाने इथे मात्र श्री गणेश होतोय गांधारी संघाचा. तिसऱ्या चेंडूवर एक धाव येते. खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी हाताळतो पॉवर प्लेच्या षटकामध्ये योगेश म्हात्रे. स्ट्राईकवर येतात प्रितेश पाटील. थोडंसं फंबल रनअप मध्ये पाहायला मिळतंय. प्रदीपदादा भंडारी यांचं व्यासपीठावर आगमन, त्यांचं सहर्ष स्वागत. खूप चांगल्या प्रकारची कामगिरी 40+ माध्यमाने त्यांच्याकडून पाहायला मिळते. यावेळी चेंडू पडल्यानंतर खाली राहतोय. खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. ज्या प्रकारे गोलंदाजी होते, वेगवान चेंडू सातत्यानं हाताळतोय. यावेळेस काय चेंडू हाताळला, हलकीशी अपील इथे मात्र केली जाते, परंतु पंचांकडे थोडस विचार विनिमय करतायत दोन्ही पंच. नक्कीच लाऊड अपील होती यष्टीरक्षकाकडून, तसेच गोलंदाज योगेश कडून देखील लाऊड अपील पाहायला मिळाली. यस इट इज आउट. ऑफिशियल आमचे विचार विनिमय करून शेवटचा निर्णय इथे मात्र पंच बाद घोषित केले. प्रितेश पाटील इथे मात्र गोल्डन डकचा शिकार होत आहेत. पहिला हादरा बसतो गांधुरी संघाला. प्रितेश पाटील तंबूच्या आश्रयाला.
नक्कीच थोडेसे नाराज आहेत प्रितेश पाटील. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये हरीश भोईर येत आहेत. खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय योगेश. आतापर्यंत फक्त आणि फक्त एक धाव खर्च केली आहे. 5 चेंडू हाताळलेत. शेवटचा चेंडू पॉवर प्लेच्या पहिल्या षटकातील योगेश मात्रे हाताळतोय. फेस करेल हरीश भोईर. काय गती आहे ऑन साइडला. हलक्या हाताने फक्त आणि फक्त कट केलाय चेंडूला. पुश केलाय. एका धावेमध्ये समाधान. खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी हाताळली पॉवर प्लेच्या षटकामध्ये योगेश मात्रेने. फक्त आणि फक्त धावा खर्च केल्या 2. त्यामध्ये महत्त्वाचा गडी प्रितेश पाटीलला देखील इथे बाद व्हावं लागलंय. नक्कीच खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी इथे मात्र पाहायला मिळाली योगेश मात्रेकडून. ज्या नावासाठी ओळख आहे, खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी तो सातत्याने करत असतो, तीच गोलंदाजी इथे मात्र पहिल्या षटकामध्ये पेश केली योगेश मात्रेने. तर 2 धावा षटकामध्ये आल्या आणि पॅनल्टीच्या 2 धावा आपण ऍड करतोय गांधारी संघाच्या धावफलकामध्ये. तर धावसंख्या जर विचार केला गेला तर धावसंख्या आता मात्र टोटल जाऊन पोहोचली पॅनल्टीच्या सोबत 4 या आकड्यावर. 2 धावेची. राजेश येतो आणि राजेशचा पहिला चेंडू फेकून दिलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग. सीमारेषा पार. 1 बाउन्स ओव्हर द रोप. 4 धावांसाठी चौकार. क्या बात आहे. मूड फ्रेश करणारा हा संगीत डीजे सँडी कडून. पहिला चेंडू चौकार. त्यानंतर राजेश यावेळी समोरच्या दिशेला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक कोणी नसेल. चेंडू अजून एक चौकार येतो हरीश भोईरच्या बॅट मधून. बॅक टू बॅक दुसरा चौकार. आता मात्र हात खोळलेत. बॅक टू बॅक 2 चौकार. या चौकारांची नितांत गरज होती गांधारी संघाला पॉवर प्लेच्या षटकामध्ये. पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 4 धावा. त्यानंतर 2 चौकार बॅक टू बॅक. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय यावेळेस देखील. क्षेत्ररक्षक होता त्याच्या डोक्यावरून चेंडू गेलाय. फ्लाय झाला. बॅक टू बॅक तिसरा चौकार हरीश भोईरच्या बॅट मधून. आता मात्र खूप चांगल्या प्रकारची फलंदाजी करतोय. 3 चेंडूवर 3 चौकार हरीशच्या बॅट मधून. यावेळी सफल झाले होते. पाय पकडलेत चेंडूने. यावेळी चांगल्या प्रकारचा चेंडू हाताळलाय राजेश मात्रेने. बॅक टू बॅक 3 चौकारानंतर हा चेंडू खूप चांगल्या प्रकारचा ब्लॉक हॉलचा चेंडू होता, त्यामुळे जास्त फायदा घेता आलं नाही फलंदाज हरीशला. तर मात्र लेग बायच्या स्वरूपाने 1 धावसंख्या धाव फलकावर ऍड होईल. धावसंख्या जाऊन पोहोचली 17 या आकड्यावर. यावेळेस सेन्सिबल क्रिकेट. फक्त आणि फक्त डिफेंड केलाय. चेंडूवर कुठल्याही प्रकारचा मोठा फटक्याचा माणूस तिथे दिसला नाही आतिशमध्ये. त्याला देखील माहिती आहे हरीशच्या बॅटमधून चांगले फटके येतात, त्यामुळे त्याला स्ट्राईकवर आणण्याचं काम इथे मात्र केलंय आतिश कारभारी या फलंदाजाने. पुन्हा एकदा हरीश स्ट्राईकवर आलाय. 3 चौकार आतापर्यंत त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालेत. यावेळेस चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त उचली घेताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा लेग बाईकच्या स्वरूपाने धावसंख्या फलकावर 1 धाव ऍड होईल. धावसंख्या फलक जाऊन पोहोचतोय 19 या आकड्यावर. अशा प्रकारे 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या गांधारी संघाची 19 या संघ आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्या होत्या. पॅनल्टीच्या मुले त्या धावा जाऊन पोहोचल्या होत्या 4 या आकड्यावर. त्यानंतर दुसरं षटक राजेश म्हात्रेने हाताळलं. त्यामध्ये
3 चौकाराच्या मदतीने 15 धावसंख्या खर्च केली. अशा प्रकारे धावसंख्या जाऊन पोहोचली 19 या आकड्यावर. तर पुढील संघाने देखील सज्ज राहायचं आहे. कौसा आणि मोकाशीपाडा या दोन संघांनी सज्ज राहायचं आहे. जर आपण पाहिलं गेलं तर आजच्या दिवसामध्ये दोन संघांना पॅनल्टीला सामोरं जावं लागलं आहे. त्यामुळे याचा विचार पुढील या संघांनी करायचा आहे. काकडवल संघाला पॅनल्टीला सामोरं जावं लागलं. तो संघ थेट सेमीफायनलमध्ये क्वालिफाय झालाय. आणि आता मात्र सामन्यामध्ये जो सामना मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल, म्हात्रेपाडा विपक्ष गांधारी त्या संघामध्ये म्हात्रेपाडा संघाला 2 रन्सची पॅनल्टी नक्कीच पाहायला मिळाली. पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन योगेश म्हात्रे. हाफ ट्रॅकर मिस टाइम स्ट्रोक आहे. स्वतःच्या फ्लो थ्रो मध्ये पोहोचेल का योगेश? आणि पोहोचला. आणि शेवटच्या क्षणाला डायरेक्टची संधी नक्कीच होती. 2 संधी ते म्हात्रेपाडा संघाला होत्या. स्वतःच्या फ्लो थ्रो मध्ये विरुद्ध दिशेला नक्कीच धावत होता, परंतु पोहोचला होता चेंडूवर, परंतु शेवटच्या क्षणाला टिपता आलं नाही चेंडू. योगेश म्हात्रेला डायरेक्ट हिटची देखील संधी होती, परंतु ती देखील मिस झाली आहे. आणि अशा प्रकारे या चेंडूवर 2 धावा येत आहेत. 2 धावीच्या मदतीने धावसंख्या फलक 21 या आकड्यावर जाऊन पोहोचलाय. यावेळेस टाइम परफेक्ट झालाय. समोरच्या दिशेला अक्षरशः फेकून दिलाय. बॅट मधला स्वीट साऊंड टक आणि चेंडूवर लागली आहे 6 धावांची मोहर. बिग हिट 6. खूप चांगल्या प्रकारचा फटका इथे मात्र सजवलाय. जसा चेंडू तसा प्रहार. ज्या वेगाने चेंडू आला त्याच वेगाने बॅट देखील फिरली. यावेळेस समोरासमोर पकडलंय. लाईनच्या समोर पकडला हरेशला. आणि इथे मात्र षटकाराचं प्रत्युत्तर देत असताना योगेश म्हात्रेने मात्र हरेश भोईरला दाखवलाय तंबूचा रस्ता. थँक्यू डीजे. लाल लाल कपाळी कुंकू तुझा कपाळ दिसतो छान गो. आम्हा भक्तांची एकविरा आई कारले गावाची शान गो. आई एकविरा मातेचे हे संगीत, आगरी कोळ्यांची आराध्य दैवत एकविरा माय माऊलीचे हे संगीत डीजे सँडीच्या मार्फत आपल्याला ऐकायला मिळालं. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये साहिल कारभारी येतोय. खूप चांगल्या प्रकारचा चेंडू होता. अगदी लाईन स्टंपच्या समोरासमोर पकडला. चेंडू पडल्यानंतर थोडीशी उसली कमी मिळाली. त्याचमुळे हा विकेट आपल्याला सेट फलंदाज हरेशला मात्र परतावं लागलं. रोहिदास कारभारी आणि अनिल कारभारी, प्रथम कारभारी यांचे व्यासपीठावर सहर्ष स्वागत आहे. चेंडू बॅटला स्पर्श जाऊन बॅकवर्ड स्क्वेअर लेगला डीप मधून क्षेत्ररक्षक दूरवरून येतोय. थोडंसं फंबल होताना पाहायला मिळत आहेत. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फलक आता मात्र पुढे सरसावतोय 29 या आकड्यावर. एक संघर्षाचा षटकार जरूर आला, त्याचमुळे ही धावसंख्या आता मात्र फ्लाय झाली आहे. त्यानंतर साहिलच्या बॅटमधून या 2 धावा अशाच प्रकारची फलंदाजी करावी लागेल गांधारी संघाला, कारण का समोर एक दादा संघ म्हात्रेपाडा संघ आहे. यावेळेस गतिवान चेंडू, वेग होता या चेंडूमध्ये. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही, बॅटच्या खालून निघून गेलाय चेंडू निर्धावाच्या स्वरूपाने. यष्ट्यांच्या मागे मच्छिंद्र म्हात्रे खूप चांगल्या प्रकारची भूमिका बजावतायत. शेवटचा चेंडू शिल्लक असेल तिसऱ्या षटकातील योगेश म्हात्रेच्या स्पेल मधील. वैयक्तिक दुसरं षटक हाताळत असताना योगेश म्हात्रे. यावेळेस ब्लॉकलचा चेंडू अपील केली आले आणि अपील इथे मात्र पंचांनी उचलून धरली आहे. या षटकातील दुसरं लेग बिफोर द विकेट योगेश म्हात्रेला अजून एक गडी बाद. साहिल बॅक टू द डगआउट.
थँक्यू डीजे. तर 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलक सजलंय तो म्हणजेच 29 या आकड्याने. खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपल्याला पॉवर प्लेच्या षटकामध्ये पाहायला मिळाली. योगेशने 2 धावांचं ते षटक हाताळलं. त्यानंतर राजेश थोडासा मागडा ठरला होता, 15 धावसंख्या खर्च केली होती. त्यानंतर पुन्हा एकदा आपल्या स्पेलमध्ये योगेश दुसऱ्या षटक स्वतःचा वैयक्तिक घेऊन आला. तिसऱ्या षटकामध्ये एक षटकार जरूर आला होता, त्याच्यामध्ये 2 महत्त्वाचे गडी देखील बाद झाले. अशा प्रकारे धावसंख्या जाऊन पोहोचली 29 या आकड्यावर. चौथं षटक घेऊन येत आहेत अजय. 07 ची नंबर जर्सी प्रदान केलेला अजय. समोर असेल अतिश. यावेळेस आउटसाइड द ऑफ स्टंप होता, परंतु छेडछाणी केली त्या चेंडू सोबत. खूपच आउटसाइड होता चेंडू, परंतु गॅप पाहिली होती आतिशने. ती बॅक गॅप त्याला भेदून काढायची होती, परंतु प्रॉपर टायमिंग तिथे जुळलं नाहीये. परिणामी त्याचा एक डॉट चेंडू येतोय. काय चेंडू हाताळलाय. राऊंड ऑन ऍक्शन आहे. सोहेल तन्वीर पाकिस्तानकडून अशा प्रकारे गोलंदाजी करत होता. त्याच प्रकारचा अँगल इथे पाहायला मिळतोय. आणि उंबरडे संघामध्ये देखील मयूर लोखंडे अशा प्रकारची गोलंदाजी साकारताना पाहायला मिळतं. तशाच प्रकारची गोलंदाजी इथे पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये अजयकडून. यावेळेस स्क्वेअर कटचा लाजवाब फटका, परंतु क्षेत्ररक्षक आहेत. शेवटच्या क्षणाला ड्रॉप झाली कॅच. आतिश कारभारी सारख्या फलंदाजाची इथे मात्र कॅच सुटली गेली आहे. जास्त काही करता आलं नाही आतापर्यंत. आतिशला 7 चेंडू फेस केलेत फक्त आणि फक्त 3 धावा त्याच्या बॅटमधून आलेत, परंतु जास्त वेळ शांत ठेवू शकत नाही आतिश कारभारी. हा चांगला फलंदाज आहे, परंतु आता फलंदाजी मार्कवर सज्ज आहेत अजय कारभारी. त्यांच्या समोर अजय गोलंदाज आहेत. अजय टू अजय असा बॅटल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. यावेळेस खोलवा टप्प्याचा चेंडू ऑन साइडला खोदून काढल्या डीप मध्ये क्षेत्ररक्षक. एकापेक्षा जास्त काही नाही. स्वतःवर आता मात्र खांद्याची जिम्मेदारी घेतली आहे आतिश कारभारीने. नक्कीच आतिश कारभारी म्हटलं की एक स्फोटक फलंदाज. खूप चांगल्या प्रकारचे स्ट्रोक त्याच्याकडे आहेत, परंतु ते आता दाखवणं गरजेचं आहे, कारण का 4थ्या क्रमांकाचं षटक मार्गस्थ आहे. धावसंख्या थोडीशी कोलमंडली आहे. यावेळेस मोठा फटका मी आधीच उल्लेख केला होता आणि शेवटच्या क्षणाला खूप चांगल्या प्रकारचं तिथं एफर्ट पाहायला मिळालं. नक्कीच संघासाठी 2 धावा वाचवल्या गेल्यात, परंतु 4 धावा येत आहेत आतिश कारभारच्या बॅटमधून. थर्ड अंपायर चेक करायसाठी केलंय, परंतु पाहूया BTC वर्क आपल्यासोबत जोडली आहे. 6 आहे आधीच. थँक्यू डीजे थांबायचंय. याच फटक्यांची गरज आहे. आतिश कारभारीला जास्त वेळ शांत ठेवू शकत नाही. तो फटका आलाय त्याच्या बॅटमधून. चांगला चेंडू आहे, लोअर फुलटॉपचा चेंडू आहे. एकापेक्षा जास्त काही नसेल. अशा प्रकारे एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलक आता मात्र पुढे सरसावलाय. 38 या आकड्यावर 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या ऑन स्कोर बोर्ड 38. संघर्षाचा एक षटकार आतिशच्या बॅटमधून आलाय. स्ट्राईकवर आता मात्र पुन्हा आतिश आहेत. तर या षटकामध्ये 1-2 मोठे फटके, एक सन्मानजनक स्कोर, एक फायटिंगजनक स्कोर आपल्याला स्कोर बोर्डवर पाहायला भेटेल. एक सेट फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आता मात्र आतिश कारभारी आहे. त्याच्या बॅटमधून षटकार आलाय. कौसा आणि मोकाशीपाडा दोन्ही संघाचे कर्णधार यायचे आहे नाणेफेकीसाठी. इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेकी केली जाईल. तुमच्या माहितीसाठी 2 संघांना आज पॅनलाइज केलेला आहे. तर एक संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतो म्हात्रेपाडा आणि एक संघ थेट सेमीफायनल मध्ये प्रवेश केलाय. काकडवाल संघाला देखील पॅनल्टीला सामोरं जावं लागलं होतं. वक्तशीरपणा, टाइम इज मनी
आपण वेळेवर उपस्थित राहणं गरजेचं आहे, अथवा आपल्याला अशा प्रकारच्या पेनल्टीला सामोरं जावं लागतं क्रिकेटमध्ये. स्लोगिंग ओव्हरचं षटक, पहिला चेंडू या बलेस आउटसाइड द ऑफ स्टंप. त्या चेंडूवर देखील छेडछाणी केली होती आतिश कारभारीने, परंतु जाऊ दिलं चेंडूला आणि अशा प्रकारे पहिला अतिरिक्त धाव स्लोगिंग ओव्हरच्या षटकामध्ये, शेवटच्या षटकामध्ये किरण कृष्णा मात्र आहेत. यावेळेस काय करतोय, खडे खडे खेळायचं होतं ऑन साइडला, परंतु चेंडूने यावेळेस उचली घेतलीये. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. वाईट चेंडू आला जरूर होता, परंतु लगेचच कमबॅक केले कृष्णा मात्र या गोलंदाजाने. मोठ्या फटक्यांच्या शोधात आहेत आतिश. ओरपी चेंडू होता, इथे मात्र काय घडलंय, चेंडू आणि बॅटचा संपर्क जुळत नाहीये. इनसाइड एज होती, नक्कीच मोठे प्रहार करायचा विचार इथे मात्र फसतोय आतिशचा. या बल्लेस हेलिकॉप्टर उडवायचा होता. गॅप मधून चेंडू चालले, डीप मधून क्षेत्ररक्षक दूरचा प्रवास करत पोहोचतायत. 2 धावा येत आहेत. दुहेरी धावसंख्या पाहायला मिळते धावसंख्या फळकावर. त्याच्या मदतीने धावसंख्या फळक पुढे सरसावतोय 41-41 या आकड्यावर. एखादा मोठा फटका एक चांगला स्कोर उभा करण्यासाठी महत्वपूर्ण ठरेल. तो फटका येईल का, परंतु ज्या प्रकारची गोलंदाजी करतोय कृष्णा, पूर्णपणे डॉमिनेट केले. आणि आतिश मात्र काय करतोय, चेंडूला उचले यावेळेस कमी भेटली आहे, त्यामुळे वारंवार डॉट चेंडू त्याच्या बॅटिंगमध्ये पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत जर विचार केला गेला तर 7 चेंडू त्याच्या बॅटमधून डॉटच्या स्वरूपात पाहायला मिळत आहेत. 7 चेंडू डॉट खूप मोठी गोष्ट आहे. आतिश कारभारी सारख्या फलंदाजाला या चेंडूंना मात्र सामोरं जावं लागलंय, परंतु एक मोठा फटका आत्मविश्वास दुणावेल. तर मात्र पुन्हा एकदा हेलिकॉप्टर ब्लॅक होलचा मारा पाहायला मिळतोय. दुसरीचा प्रयत्न, कदाचित धोक्याची घंटा जरूर वाजली आहे आणि अशा प्रकारे अजयला मात्र मैदान सोडावं लागतंय. पुन्हा एकदा स्ट्राइकवर आतिश, आणि आतिश मात्र स्वतःचा इथे कॉन्फिडन्स दिसत नाहीये कुठल्याच फटक्यावर. आणि अशा प्रकारे जर आतिशच्या पारी जर विचार केला गेला तर तब्बल 8 चेंडू डॉट खेळला आतिश कारभारी हा फलंदाज. तर परिणाम 5 षटकांच्या समाप्तीनंतर गांधारी संघाची विकेट आहे, आतिश बाद आहेत. जर विचार केला गेला तर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे गांधारी संघाची 42 धावसंख्या. एक चांगली धावसंख्या म्हटली जाईल. फाईट करू शकते गांधारी संघ. गांधारी संघाची कडे पण खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी आहे आणि मी विनंती करेल यापुढील होणारी मॅच कौसा विपक्ष मोकाशीपाडा, दोन्ही संघाचे कर्णधार मुख्य व्यासपीठावर यायचं हे नाणेफेकीसाठी. जिंकण्यासाठी 30 चेंडू आणि 43 समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. हे समीकरण कशा प्रकारे गाठलं जाईल, त्याचा पाठलाग कशा प्रकारे केलं जाईल याचं धावतं वर्णन ऐकण्यासाठी पुन्हा एकदा मायक्रोफोनवर येतील प्रफुल्ल दत्ता भोईर, व्हॉइस फ्रॉम मानेरे. चला, कौसा विपक्ष मोकाशीपाडा, दोन्ही संघांनी याची नोंद घ्यायची आहे. 2 संघांना पॅनलाइजला सामोरं जावं लागलंय. पॅनल्टी 2 संघांना आजच्या दिवसामध्ये दिली गेली आहे, एक म्हात्रेपाडा संघ आणि एक काकडवाल संघ. त्यामुळे आयोजक आज मात्र स्ट्रिक्ट आहेत.
फायनल डे आहे, त्यामुळे अशा प्रकारचे डिसिजन्स घेणं गरजेचं आहे. तर व्यासपीठावर या सीझन मध्ये 40+ मैदानी खूप चांगल्या प्रकारची कामगिरी करत असणारे प्रदीपदादा भंडारी तसेच विशाल मडवी देखील आहेत. खूप चांगल्या प्रकारचं त्यांची टीम यावेळेस दुसऱ्या ट्रॉफीसाठी मानकरी ठरली. चॅम्पियनशिप देखील पटकावला याच ग्राउंडवर. खूप चांगल्या प्रकारची कामगिरी आज यावेळेस ठरली उंबरडे संघाकडून 40+ माध्यमाने. तर मोकाशी पाडा तसेच कौसा दोन्ही संघाचे कर्णधारांना विनंती आहे, मी वारंवार विनंती करतो, आयोजक देखील आम्हाला सातत्याने ताकीद करतात. दोन्ही संघाचे कर्णधार कौसा संघाचे कर्णधार इथे आलेत. चला नाणेफेकी केली जाईल मुख्य व्यासपीठावर. प्रदीपदादा भंडारी यांच्या हस्ते ही नाणेफेकी केली जाईल. तर चला सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहेत कृष्णा आणि राजेश ही जोडी. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण परिवर्तन करूयात. पुढचं सत्र ऐकण्यासाठी मायक्रोफोनवर येतील राहुल दादा भोईर. हॅलो हॅलो चेक, हॅलो 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 चेक, माय चेक 1 2 3 हॅलो हॅलो. थँक्यू सो मच योगेश. चा आवाज आपण कॉमेंटर बॉक्समधून कालपासूनच ऐकतोय. टॉस आपण करतो, टॉस नंतर आपण मॅच सुरू करू. एकच मिनिटाचा आम्ही तुमचा वेळ घेऊ. मोकाशी पाड्याच्या अगेन्स्ट कौसा. निलेश अप्रतिम क्रिकेट खेळला. कौसा टीम जबरदस्त केली होती मकर संक्रांत ट्रॉफी मध्ये. मालिकेवरीची बाईक देखील जिंकली. टॉस झालेला आहे, मॅच देखील ऑन. पहिला बॉल अतिशचा यस डॅट बॉल. तर 43चं टार्गेट आहे. मॅचला होती सुरुवात. अंपायरचा ग्रीन सिग्नल आपल्यापर्यंत आलाय. राजेश सोबत कृष्णा मात्र आलाय. टार्गेट एवढं मोठं नाहीये. एमएलए ट्रॉफी दॉर्लीची नुकता जिंकलेली आहे. खराब चेंडू फॉलो केलं राजेशनं, पाठवलं त्याला स्लीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला बॉल वरती पहिला चौकार. बॅकफुटला जाऊन पुन्हा कट केलेला आहे. वन्स अगेन नो बॉलचा देखील कॉल आलेला आहे. प्लस काय धावा आहेत 5. तुला विसाडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी राजा फोटो माझा येणारा चेंडू फ्रीटचा असेल. जसा चेंडू आतमध्ये आला ग्राउंडच्या की आपण डिझेल लगेचच बंद करायचं. थँक्यू बोलण्याची गरज लागली पाहिजे नाही. फ्रीटचा बॉल समोर ड्राईव्ह केलेला आहे. फटका देखील चांगला. रन्स इकडे चांगला मिळतील. डीप मध्ये प्रोटेक्शन थोडीशी करा. फिल्डिंग सेकंडचा कॉल. वेगाने इकडनं बघतो आपण 2 धावा अजून मिळतील. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 11 वरती आहे. 11 रन्स इन अ बोट. आमचे स्कोरर मित्र सोबत रोनक आहेत. सुंदर स्कोरिंग ते कालपासूनच या स्पर्धेमध्ये करतायत. चांगली माहिती आमच्यापर्यंत नक्कीच ते पोहोचवत आहेत प्रत्येक वेळेस. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. षटका दिल पुढील चेंडू
राऊंड विकेटनं अपील आपल्याला पाहायला मिळते. चांगला चेंडू आतिश कारभारी. बॅटिंग आतिशकडनं आज एवढी चांगली झालीच नाहीये, तसंच कारण थोडासा बागफुलला राहिला. 50+ धावा हव्या होत्या. मात्रेपडाच्या अगेन्स्ट खेळत असताना धावसंख्या गरजेची होती. गंधारीला सेफ आउट झाले. समोर ड्राईव्ह केलेला रनआउटची संधी असू शकते, मात्र बघता आपण धाव मिळणार नाहीये. आला डॉट. नेक्स्ट बॉल राऊंड विकेटनं पुन्हा ऑन साइड डाऊन ड्राईव्ह. 6 फटका. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. मिड विकेटचा फिल्डर तिकडे पोहोचलाय. चेंडू चेस्तून फेक करेपर्यंत धावेतनं मिळते एक सिंगल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 12 या आकड्यावरती. 12 रन्स इन अ बोट. 43 चेस आहे. टार्गेट या मॅच मध्ये एवढं मोठं नाहीये. ज्या अनुषंगानं बघितला आपण पहिल्या इनिंगचा खेळ. आकोटापाचा ऑन साइडला फटका टर्न केला आहे. रन्स चांगला मिळतील कृष्णाला. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिक्सर. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस धावा एकूण आहेत स्कोर बोर्ड वरती 18 धावा आहेत. धावा पलकावरती आहेत. 43चं टार्गेट या मॅच मध्ये विजयाकरिता. मात्रेपडा संघ पुढे या मॅच मध्ये. त्याचं कारण आतापर्यंत केलेली चांगली बॅटिंग. अरेशनं बॅटिंग चांगली केली होती. तो आता बॉलिंग मार्क वरती आला. पहिला बॉल डॉट. बॉल त्याने सुरुवात केलेली आहे दुसऱ्या ओव्हरची. आजचा निर्णायक दिवस या स्पर्धेचा आपण एन्जॉय करतोय. जयदुर्गाच्या बोले चषक कोळवली 2025 क्रिकेट टुर्नामेंट. समोरच्या दिशेने 20 मध्ये काय फटका आहे. जबरदस्त टायमिंग. लॉंग ऑन ला क्लिअर करत असताना दर्जेदार दमदार हा षटकार. DJ Karthik in the mix. सुपर शॉट. स्लॅन्ट अँड डिलिव्हर. स्क्रीनच्या दिशेनं काय फटका सजवलाय. अप्रतिम. आहेत स्कोर बोर्ड वरती 24 धाव आहेत. नेक्स्ट बॉल. पुन्हा कोटापाचा ऑन साइडला टर्न केला. डीप मध्ये तिकडे फिल्डर आहे. त्यांचा जजमेंट चांगला आहे. राजेशला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. पहिला धक्का मात्रे पडला.
नवीन बॅटर योगेश म्हात्रे बोगियाला. जबरदस्त दॉर्लीच्या स्पर्धेमध्ये यमले ट्रॉफीमध्ये खेळला म्हात्रेपडा, चॅम्पियनशिप पटकावली, जबरदस्त कामगिरी पाहायला मिळाली. आणि सध्या आता देखील बघतो आपण जय बोले चषकामध्ये, जय बोले जय दुर्गा चषकामध्ये चांगली कामगिरी म्हात्रेपडा टीमची पाहायला मिळते. ओद विकेटनं खाली राहिला हा देखील चेंडू, चांगला अरेजचा डॉट बॉल. टार्गेट या मॅचमध्ये 43च आहे छोटंसं टार्गेट. तर क्रिकेट असा खेळ आहे की जिथे धावा कमी असो अथवा जास्त असो, लो स्कोरची मॅच, हाय स्कोरची मॅच, क्रिकेटमध्ये इकडे अंदाज लावता येत ना. किती धावा बनवा सेफ नाही आहेत, कमी बनवा त्याही सेफ नाही आहेत. क्रिकेट खेळच असा आहे. वन्स अगेन ॲक्शन रिप्लाय, वन मोर डॉट. चांगला चेंडू पाहायला मिळाला. या दरम्यान बघतो आपण बॉलर हरेजचा षटक घेऊन बघतो आपण. हा अप्रतिम राहिला. या षटकामध्ये फक्त 6 धावा जो सिक्सर आला तोच, आणि एक विकेट देखील राजेशची घेतलेली आहे. 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरच्या खेळीस रन्स देखून बघतो आपण म्हात्रेपाड्याच्या 24 धावा. दोन ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरच्या अखेरीस रन्स एकूण आहेत. धावा पलकवते आपण पाहतोय 24 झालेले आहेत. 18 चेंडू अजून शिल्लक आहेत. 18 बॉलमध्ये विजयाकरिता 19च फक्त करायचे आहेत म्हात्रेपाड्याला. त्याचं कारण पहिल्या 2 ओव्हरमध्ये केलेली चांगली बॅटिंग. पहिल्या ओव्हरमध्ये आतिशनं ज्या धावा भरपूर खर्च केला. राजेश म्हात्रेची जबरदस्त बॅटिंग. 2 बंधू आता मैदानाच्या आतमध्ये कृष्णासोबत योगेश म्हात्रे. थर्ड ओव्हरला सुरुवात. फुल टॉस समोर ड्राईव्ह केलेला फटका. डीपमध्ये प्रोटेक्शन, चांगली फिल्डिंग. दामात्र एक सिंगल मेल. 50+ धावा, 50, 60, 65 पर्यंत रन्स असतात. तर जोर एक चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळाला असता. ज्या अनुषंगाने म्हात्रेपाडा इन फॉर्म मध्ये, चांगली बॉलिंग, चांगली बॅटिंग त्यांची सध्या होतीये. त्या अनुषंगाने या संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना एक चांगली रणनीती गरजेची आहे. ओद विकेट ना, गती कमी केली. समोर फक्त दिशा देत असताना इनफिल्ड शॉटमध्ये शॉट कव्हरला. धावेतनं एक सिंगल मेल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 26 धावा. 17च्या जुनी गरज आहे. 16 चेंडू शिल्लक आहेत. मॅच शेवटच्या ओव्हरपर्यंत जाणं एवढं इझी तर नाहीये. बॉलिंग चांगली केली गंधारीनं तर ते होऊ शकतं. आकुट टप्पाचा ऑन साईडला पूल केलाय. डीप मध्ये फिल्डर त्यांना बीट जरूर करून जाणार आहे. सोपा झेल सहजरित्या होऊ शकला असता. बघूया 4 की 6 आणि फायनली हा सिक्सर. अशी फिल्डिंग केली तर मग लवकर मैदान सोडावं लागेल गांधारीला. मॅच सोपी झालेली आहे. 11ची गरज आहे. 15 चेंडू शिल्लक आहेत. कृष्णा ज्याला संधी दिलेली आहे, बॅकफुला जाऊन पुन्हा कट केलेला आहे. डीप मध्ये फिल्डर आहेत. चेंडू उचलून कव्हर फेक करून करतील. अजून याच्याहून दुसरी चूक हवी होती, तीच झालेली आहे. गंधारी टीमचा कदाचित जेवणाचा वेळ झाला की काय. 4 धावा. क्रिकेटमध्ये तंदुरुस्त राहणं खूप गरजेचं असतं. एनी टाइम एनी हाव. जेव्हा तुम्ही खेळता तेव्हा तुमचं मैदानाच्या आतमध्ये परफॉर्मन्स खूप गरजेचं आहे. ढसाळ कामगिरी जमत नाही. क्रिकेटमध्ये ॲक्टिव्हपणा व्हेरी इम्पॉर्टंट. सेन्सिबल क्रिकेट समोर ड्राईव्ह करत असताना कृष्णाला माहिती आहे सामना आपण जरूर आता सहजरित्या जिंकू शकतो. त्या अनुषंगानं पण आता योगेशला स्ट्राईक देऊया. तेच केलं रे. बघा योगेश आपल्या साईनला सामना फिनिश करेल का. अजूनही त्याच्या बॅटमधून एकही मोठा फटका आला नाही. त्याने प्रयत्न केलेले आहेत. 6ची गरज आहे. 13 चेंडू शिल्लक आहेत. सिक्सर, मॅच फिनिश. सिंगल डबल मॅच पुढच्या ओव्हरमध्ये पाहायला मिळेल. फटका चांगला जरूर खेळले. डीप मध्ये फिल्डरला बीट करत चेंडू चाललेला आहे. बाउंड्री लाईनच्या बाहेर सिक्सर.
बोलली अहो भेटना नदीच्या काठीशी होले होले आली ती माझ्या पाठीशी बोलली अहो भेटना नदीच्या काठीशी तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच खेळाडू